देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच. पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका. राज्यात अनेक जिल्ह्यात इंधन टंचाई. वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यात पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे फलक. वाहन चालकांना नाहक त्रास. शेती कामांना डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावरती राडा. कळमनुरीतल्या पंपावरती रांग लावण्यावरनं 2 गटात वाद. तर बदनापूरच्या सारथी पंपावरती कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. डिझेल विक्रीला उशीर केल्यामुळे धक्काबुक्की. डिझेल अभावी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी. शहरात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला. मनपाचे 40 ते 45 टँकर्स दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरती उभेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीस मुंबई ते शिर्डी वंदे भारतनं प्रवास. शिर्डीमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार. भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध. भारत दौऱ्याच्या वेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य. मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना भेटी देणार. डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. IRGC संबंधित व्यक्तीवरती हल्ल्याचा आरोप. हल्ला करणारा इराकचा नागरिक असल्याची प्राथमिक माहिती. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानच्या अंत्यविधीला हिजबुल आणि अल बद्रचे प्रमुख उपस्थित. इस्लामाबादमध्ये टॉपचे दहशतवादी संघटनांचे प्रमुख एकत्र दिसले. नीट पेपरफुटीनंतर राजस्थानमधील एका विद्यार्थ्याची आत्महत्या. पीडित कुटुंबासोबत राहुल गांधींचा फोनवरनं संवाद. आम्हाला न्याय द्या, पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी. डोंबिवलीच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राडा. वाहनांवरती स्टिकर लावण्याच्या नियमावरनं सुपरवायझरला चपलेनं मारहाण. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.